जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। एक प्रेरणादायी घटना आहे। सांगली जिल्ह्यातील एका 10वीच्या विद्यार्थ्याने बनवलेलं एक अनोखं सुरक्षा उपकरण, ज्याचा वापर करून ड्राईव्ह दरम्यान मद्यपान झालं की आपोआपच नोटिफाय मिळते। सांगली जिल्ह्यातील सांगली हायस्कूल मध्ये शिकणारा प्रेम नवनाथ पारसे, जो सध्या 10वीचा विद्यार्थी आहे, त्यानं एक अभिनव ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम तयार केला आहे। प्रेम पसारे याला वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल लहानपणापासूनच कुतूहल होतं। 2 वर्षांपूर्वी त्याने रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने सुरक्षितपणे फटाके फोडता येतात हे पाहून स्वतःच रिमोट कंट्रोल बनवलं। सतत वेगवेगळ्या कल्पना डोक्यात भिरभिरत असतानाच एकदा कुटुंबासमवेत फिरायला जाताना त्याने नशेत वाहन चालविल्यामुळे ते झाडावर आदळलेला अपघात पाहिला। तेव्हा असा अपघात रोखण्यासाठी काय करावे असे विचारचक्र सुरू झाले। असे अपघात रोखण्यासाठी चालक जर नशेत असेल तर मोटार सुरू होणारच नाही, अशी सिस्टीम तयार करण्याविषयी त्याने प्रयत्न केला। ही सिस्टीम बनवण्यासाठी त्याला 1.5 वर्षांचा काळ लागला। अशा प्रणालीमुळे रस्त्यावर मद्यपान करून वाहन चालवणारे कमी होतील, पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदारी कमी होईल, कारण हे तंत्रज्ञान स्वयंचलित आहे। भविष्यात रुग्णवाहिका, लॅम्बिक कॅब, तिच्या संबंधी वाहनं यामध्ये देखील सहज लागू केली जाऊ शकते। एका तरुणाच्या सृजनशीलतेमुळे आपण रस्त्यावरील जीव वाचवू शकतो। या प्रकारच्या उपक्रमांनी आपल्याला एक जबाबदार नागरिक बनवण्यास मदत होते। प्रेम याने बनवलेली यंत्रणा मोटारीत बसवण्यासाठी साधारणपणे 15,000 पर्यंत खर्च येतो। यंत्रणा चालवण्यासाठी मोबाईल ॲप आवश्यक असते। या सिस्टीममुळे अपघात टळून लाख मोलाचा जीव वाचू शकतो। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।